तिकडे पुण्यातील हडपसरमधल्या पांढरमळ्यात विषारी दारूमुळे मृत्यू झालाय। पीडित कुटुंबाची रोहित पवारांनी हडपसरमध्ये जात भेट घेतली। हडपसरमध्ये पोलिसांची भेट घेत कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। यामध्ये पोलीस प्रशासनाने दारू विक्रीत सहभागी असा आरोप रोहित पवारांनी केलाय। तर मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत द्यावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। दारू विक्रीच्या ठिकाणांवर रोहित पवारांच्या नेतृत्वात तोडफोड करण्यात आली। रोहित पवारांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। रोहित पवार पोलिसांकडनं या बाबतीत काय केलं जाईल मला माहित नाही। काही दिवस ही चर्चा राहील आणि नंतर ही विरून जाईल। पण उद्या जाऊन अजून लोक मेले, एकतर हे मेले त्यांना मदत 10-10 लाख रुपये सरकारकडनं देण्यात यावे का? कारण शासनाने नीट काम न केल्यामुळे अवैध दारू विकली गेली, पिली गेली, मृत्यू झाला। सरकार जबाबदार, पोलीस जबाबदार आणि उद्या काय होणार नाही आणि उद्या जर घडलं तर त्याला कोण जबाबदार हे सरळ सांगावं। स्वतः ससूनला गेलो होतो, तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले आम्हाला कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे की याबद्दलची माहिती कोणाला देऊ नका, म्हणजे कॉन्फिडेन्शियल ठेवा। म्हणजे गरिबाचा विषय हा कॉन्फिडेन्शियल का ठेवला गेला मला माहीत नाही। मग वेगळ्या पद्धतीने माहिती काढल्यानंतर पाचीच्या पाची लोक ज्यांच्या बॉडी या ससूनमध्ये आत्ता आहेत ते पूर्णपणे कशामुळे मेलेत तर फक्त ते दारू पिल्यामुळेच, आणि ते सुद्धा खराब पद्धतीची दारू पिल्यामुळेच झालेलं आहे। त्यामुळे पोलीस काही माहिती का लपवत आहेत हे आम्हाला तरी त्या ठिकाणी माहीत नाही। आणि कुठेतरी हप्ता हा पोलिसांकडनं या अवैध धंदे करणाऱ्या लोकांकडनं घेतला जात होता आणि त्याच्यातच हे जे 18 लोक आत्ता मृत्युमुखी पडलेत ते पूर्णपणे त्याला जबाबदार हे अवैध दारू विकणारे आहेतच, पण पोलीस प्रशासन सुद्धा आहे आणि खास करून पुण्याचे जे CP आहेत त्यांना याच्या विषयामध्ये जबाबदार धरलं पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.